ओके. तर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या वर्षभरात दोन स्क्रॅचच्या स्पर्धा असतात, ज्याला आपण स्क्रॅच डे असं म्हणतो. आणि त्याला जर विस्ताराने नाव द्यायचं आहे दिलेलं आहे ते आहे विंटर स्क्रॅच फेस्टिवल, जे फेब्रुवारी महिन्यात होता. आणि एक असतो मॉन्सून स्क्रॅच फेस्टिवल, जो आता ऑगस्टमध्ये होणार आहे. तर जनरली काय करतो आपण, साधारण आपल्या स्पर्धेला एक 40-45 दिवस राहिले असतात, तेव्हा आपण त्याची घोषणा करतो, जाहीर करतो की स्पर्धा आता सुरू झालेली आहे. यावेळेस आपण चक्क 3 महिन्याच्या आधी आपण घोषणा करतोय. म्हणजे हा एप्रिल, मे आणि जून, ज्यावेळेस आपली शाळा सुरू होईल. आयडियली आपण शाळा सुरू झाल्यानंतर त्याची घोषणा करायचो, पण यावेळेस आपण त्याची एप्रिल महिन्यातच घोषणा करतोय. त्याचं कारण आणि त्याच्या मागची जी दृष्टी आहे, जे आमचं एक विजन आहे, ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आपण सगळे एकत्र झालेलो आहोत. तर वेळ न घालवता सुरू करूयात. हा, सगळ्यांना पीपीटी विजिबल आहे? सगळ्यांना दिसते पीपीटी? हो 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 सर दिसते. सर फुल हो स्क्रीन दिसते सर. फुल स्क्रीन मध्ये दिसते सर? हो 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 हो. ओके. येस. तर हा आपला मॉन्सून स्क्रॅच फेस्टिवल आता आपण ऑफिशियली जाहीर करतोय. आणि तो जाहीर करण्यामागची जी कारणं आहेत, ती एक स्टेप बाय स्टेप तुमच्या पुढे आता मी मांडतोय. आनंदाची गोष्ट आहे, पण मी कोऑर्डिनेटर म्हणून आता मला जबाबदारी वाटते. आणि हा कार्यक्रम पूर्णपणे तुम्ही सगळे जे शिक्षक लोक आहात, तुमच्या कोऑर्डिनेशन वरती 100% याची मदार आहे. आणि तुमच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे. त्याचं काय स्वरूप आहे ते पण मी सांगणारच आहे तुम्हाला. तर पहिला आपला जो प्रश्न आहे, तो म्हणजे आपण इतक्या लवकर का सुरू केलं. त्याचं कारण असं आहे की आपल्याला विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळवून द्यायचा आहे. मला आतापर्यंत माझ्यासमोर 3 स्पर्धा झाल्या, आणि तीनही स्पर्धेमध्ये माझं ऑब्झर्वेशन असं आहे की जिथे जिथे वेळ देण्यामध्ये मी कुठेतरी कमी पडलो विद्यार्थ्यांसाठी, तिथे तिथे त्याचे रिझल्ट लगेच जाणवतात. आणि मला आणि प्रदीप सरांना, ललिताताईंना हे मनापासून वाटलं की यावेळेस मुबलक वेळ मिळाला तर जे प्रोजेक्ट डेव्हलपमेंटचे जे वेगवेगळे टप्पे असतात, त्या टप्प्यांना विद्यार्थ्यांना न्याय देता येईल. आणि जर आपण त्यांना वेळ दिला तर आपण विद्यार्थ्यांसोबत न्याय करू शकू. ओके. तर सगळ्यात मुख्य कारण म्हणजे विद्यार्थ्यांना लागणारा वेळ, म्हणून आपण यावेळेस लवकर सुरू केलं. तर कुठला पण प्रोजेक्ट ज्यावेळेस आपण तयार करतो, तर त्याचे कुठले कुठले फेजेस असतात, कुठले कुठले टप्पे असतात. तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे, जी आपण यावेळेस थीम ठेवलेली आहे, डिझाईन द रोड फॉर युअर सक्सेस. तुमच्या यशाचा मार्ग तुम्ही स्वतः बनवा, ही आपली थीम आहे. तर विद्यार्थ्यांना थीम नेमकी काय आहे, ती कन्सेप्ट कळावी, हा पहिला मुद्दा. त्यानंतर त्यानंतर विद्यार्थ्यांना स्वतःची एक टीम बनवायला लागेल, ज्यांच्यासोबत त्यांचं पटतं, ज्यांच्यासोबत विद्यार्थ्यांनी आधी काम केलंय, त्यांची एक लाईक माइंडेड विद्यार्थ्यांची टीम बनवायला लागेल. तिसरा मुद्दा म्हणजे स्टोरी लाईन ठरवायला लागेल. आता यावेळेस स्टोरी लाईन बद्दल मी सविस्तर बोलणारच आहे, पण ज्याला स्पून फिडिंग म्हणतात, की हाताने चमच्याने भरवणं, की याच्यानंतर असं कर बाबा, याच्यानंतर असं कर, असं आपण केलेलं नाहीये. आपण एक अंदाज यावा म्हणून विषय दिलाय, एक त्याच्यासाठी एक चित्र मी दिलेलं आहे. त्याच्यावरनं विद्यार्थ्यांना कळेल की हा विषय सांगत काय आहे. म्हणजे मी सांगाडा दिलाय, त्याच्यामध्ये मास आणि हे भरून त्याचं एक सजीव चित्र तयार करायचं काम विद्यार्थ्यांना करायला लागणार आहे. चौथा मुद्दा, एकदा स्टोरी ठरली, एकदा विषय ठरवला, मग त्याच्यावरचं कथासूत्र ठरवलं, मग कॅरेक्टर्स डेव्हलप करायला लागतील आणि त्याच्यासाठीचे संवाद लिहायला लागतील. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी कोडिंग येतं. मग थोडक्यात काय, तर कुठला पण स्क्रॅच प्रोजेक्ट जो आहे, तो फक्त काय कोडिंगसाठी नाही आहे. कोडिंगच्या आधी ही सगळे टप्पे आहेत. आणि हे सगळे टप्पे कव्हर करण्यासाठी पुरेसा वेळ जर नाही मिळाला, तर मग उगाच रश केल्यासारखं होईल. म्हणजे चॅट जीपीटी वरनं किंवा गुगल वरनं तुम्ही स्टोरी घेऊन घ्याल,
पण ती जिवंत नाही वाटत. असं सगळ्यांच्या बद्दल नाही बोलतोय. असं आपले जे खूप चांगले स्टोरी क्रिएट केलेले आहेत, खूप चांगले प्रोजेक्ट केलेले आहेत, पण एक साधारण ढोबळ मनाने जर बघितलं तर वेळ कमी मिळाला तर उगाच ते पळवल्यासारखं होतं. एक सेकंड. हा, ओके. हा, तर यावेळेस आपला जो स्क्रॅच डे आहे तो 1 ऑगस्टला होणार हे निश्चित झालं आहे. आपले जे मुख्य पाहुणे आहेत, मुख्य अतिथी आहेत, त्यांना सुद्धा आपण इन्व्हिटेशन पाठवलंय, ते पण निश्चित झालेले आहेत. आता 1 ऑगस्टला जर आपल्याला कार्यक्रम करायचा असेल तर त्या अनुषंगाने आपले प्रोजेक्ट आहेत ते 20 जुलैला सबमिट झाले. तर त्याच्यानंतर जो काय 10-11 दिवसांचा जो वेळ बफर लागतो आम्हाला, ज्याच्यामध्ये प्रोजेक्टचं इव्हॅल्युएशन होतं, शॉर्टलिस्टेड प्रोजेक्ट जे असतात त्या प्रोजेक्ट्सच्या सोबत आम्हाला इंटरव्ह्यू कॉल करायला लागतात, विद्यार्थ्यांशी बोलायला लागतं. त्याच्यानंतर आपण पहिले 3 रँक ठरवतो, तीनही कॅटेगरीमध्ये. त्यामुळे एवढा मधला 10-11 दिवसांचा वेळ आम्हाला लागतो. त्या अनुषंगाने 20 जुलैला आपल्याला प्रोजेक्ट कुठल्याही परिस्थितीमध्ये 20 जुलैपर्यंत, 20 जुलै शेवटची तारीख आहे, तोपर्यंत सगळे प्रोजेक्ट सबमिट झालेले पाहिजेत. तर आता एक लक्षात घ्या, जर शाळाच आपली 20 जूनला सुरू झाली आणि 20 जुलैला जर सबमिशन आहे तर पहिला आठवडा जो आहे शाळा सुरू झालेला, तो तसाच शिक्षकांचा खूप बिझी असतो. तर ते त्या प्रमाणात विद्यार्थ्यांना वेळ देऊ शकणार नाहीत. आणि तेव्हा जर आपण रजिस्ट्रेशन ओपन केले तर त्याला काय अर्थ राहणार नाही, कारण जवळपास पूर्ण जून महिना निघून जातो आणि 1 जुलैला केव्हा तरी विद्यार्थ्यांना ऍक्च्युअली कोडिंग करायला आणि वेळ द्यायला सुरुवात करतील. तर इतका सगळा वेळ निघून जाईल. आणि मग ज्या क्वालिटीमध्ये आपण विचार करतोय की विद्यार्थ्यांना आपण अशा पद्धतीचे विषय देतोय जे त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात उपयोगी पडणार, त्यांच्या विद्यार्थी दशेमध्ये उपयोगी पडतील, तर ते घोळवलेत, त्याच्यावरती छान विचार झाला, त्याच्यावर बारकाईने चर्चा झाली टीममेट्समध्ये आपापसात, तर त्याचा त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात उपयोग होईल. ओके. त्यासाठी आपण आपला जो मॉन्सून स्क्रॅच फेस्टिवल आहे तो सध्याच जाहीर केलेला आहे. आणि 22 एप्रिल पर्यंत आपल्या सगळ्या शाळांच्या परीक्षा बहुतेक संपतील. तर 22 एप्रिल पर्यंत आपण रेजिस्ट्रेशन पूर्ण करावेत, अशी माझी खूप कळकळीची विनंती आहे. आता शिक्षकांचा काय रोल आहे ते पण मी बोलणारच आहे. तर उन्हाळ्यामध्ये व्हॉट अ स्क्रॅच प्रोजेक्ट टीम सपोज टू डू इन समर वेकेशन्स. तर बेसिकली उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांना करण्यासारखं काय काय आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, पहिलं 70% काम जे आहे, जे मी आधीच्या स्लाइडमध्ये दाखवलं, की विषय निवडणे, थीम समजून घेणे, टीम तयार करणे, टीम तयार झाल्यानंतर विषय फायनल करणे, टॉपिक ठरवणे, त्या टॉपिक बद्दलचं आर्टिक्युलेशन. म्हणजे मी म्हटलं तसं तुम्हाला थीम माहिती आहे, जसं एक आपला विषय आहे ससा आणि कासव. तर ससा आणि कासव म्हटल्यावर प्रत्येक सर्वांनीच ससा आणि कासवच दाखवलं पाहिजे असं नाही आहे. पण कुणाच्या आयुष्यात असं घडलं असेल किंवा थोडं जर मुलांनी कल्पना लावली तर ते 2 उदाहरणं सहज मिळू शकतात. की एक जो कासव आहे त्याची जी प्रवृत्ती आहे ती आहे की मला माझं काम रोज करायचं आहे, त्याचं जे काय आउटपुट असेल ते परीक्षेच्या वेळेस मिळेल किंवा भविष्यात मिळेल, पण मी माझं धर्म समजून मी ते काम करतोय, मी माझं ठरवलेला वेळ, माझा तेवढा वेळ मी देतो आहे. आणि एक सशाची प्रवृत्ती आहे की नाही नाही, शेवटच्या क्षणाला जेव्हा मला 10-12 दिवस मिळतील तेव्हा मी वेळ मारून नेईल, तोपर्यंत मी निवांत राहणार. तर या 2 प्रवृत्ती दाखवणारी जी गोष्ट असेल ती गोष्ट म्हणजे आपला टॉपिक. तर अशा पद्धतीने विषय समजून घेऊन त्यांना ती स्टोरी लाईन तयार करायला लागेल, कॅरेक्टर डेव्हलप करायला लागतील, सीन ठरवायला लागतील, आणि मग डायलॉग्स लिहायला लागतील, आणि मग त्या डायलॉग्सचं जे ऑडिओ रेकॉर्डिंग आहे ते करायला लागेल. इथपर्यंतचा जो भाग आहे त्याच्यासाठी आपल्याला कुठेच कॉम्प्युटर लागणार नाही. बरोबर आहे. रिसर्च जो काही विषय शोधायचा असेल किंवा एक अपडेट मला असं द्यायचं होतं की चॅट जीपीटीचा वापर करायला हरकत नाही आहे, पण जे पण विद्यार्थी चॅट जीपीटी वापरतील कुठल्याही कारणासाठी तसं त्यांनी स्पष्ट सांगावं. आणि कोडिंगचा जो भाग आहे तिथे जर चॅट जीपीटी वापरत असाल किंवा आपण मागच्या वेळेस पण तसं म्हटलं होतं की रिमिक्सिंग कोड करू शकता, पण मग तुम्हाला माहिती पाहिजे की कोणत्या कोडिंगच्या भागात काय होतंय. ठीक आहे. तर त्याच्यासाठी चॅट जीपीटी वापरलं जाऊ शकतं. थोडक्यात हा जो काही रिसर्चचा भाग आहे विषयाला घेऊन, कथेच्या डेव्हलपमेंटसाठी जो काही भाग आहे तो सगळं तुम्ही मोबाईलवर सुद्धा करू शकता. म्हणजे काय आहे, रिसर्च मोबाईलवर होऊ शकतो आणि प्लॅनिंग जे आहे ते तुमच्या वहीमध्ये होऊ शकतं, स्टोरी डेव्हलपमेंट वहीमध्ये होऊ शकतं. ओके.
त्याच्यासाठी तुम्हाला याची गरज नाही पडणार, कॉम्प्युटरची गरज नाही पडणार. ठीक आहे. आणि हा एक मुद्दा महत्वाचा आहे की मी आता 14 दिवसांचा जो सिस्टीम प्लॅन आहे तो मला तुम्हाला समजावून सांगायचा आहे. तो एक त्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये करायचा आहे. तर अशा पद्धतीने 70% काम हे कॉम्प्युटर शिवाय होणार आहे. मग ज्यावेळेस शाळा सुरू होईल तेव्हा काय त्यांना फक्त कोडिंगच करायचं आहे. ओके. आता हा जो 14 दिवसांचा प्लॅन आहे त्याच्यामध्ये काय आहे, त्याच्यामध्ये एकदम मी सोपं करून सांगितलंय त्यांना. एक तुम्हाला डॉक्युमेंट्स मी सगळे पाठवलेले आहेत व्हॉट्सअपवरती. माझी रिक्वेस्ट आहे की सगळ्यांनी एकदा डॉक्युमेंट उघडून सगळ्यांनी एकदा डॉक्युमेंट्स बघून घ्या. 3 डॉक्युमेंट्स मी टाकलेले आहेत. एक गायडन्स डॉक्युमेंट आहे, एक ओरिएंटेशन डॉक्युमेंट आहे आणि एक 14 डे सिस्टीम प्लॅन चॅलेंजचं डॉक्युमेंट आहे. तर या 14 डे सिस्टीम प्लॅन मध्ये बेसिकली तुम्हाला तुमच्या दिवसभराच्या कामांची विभागणी केलेली आहे या 6 कॅटेगरीज मध्ये. सगळ्यांना स्क्रीनवरती दिसत आहेत. सर सौरभ सर, वर्षा बोलते. हा हा सर, तुम्ही ते डॉक्युमेंट्स कुठल्या व्हॉट्सअप ग्रुपला हे केलेत? मी एडीपी ग्रुपवर केलेत मॅम, पण मी तुम्हाला पाठवून देईल सगळे. हा, म्हणजे मी नाहीये वाटत त्या एक ग्रुपमध्ये. सेकंड एक सेकंड एक सेकंड. हो हो. हॅलो, बोल ना. एक्स्ट्रीमली सॉरी. आम्ही शेतावरती राहतो ना, शेतावरती राहतो, कोणीतरी चुकून आलं होतं त्यामुळे त्यांना वाट सांगायला गेलो होतो. ठीक आहे. Anyways, हा. वर्षा मॅम, मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स फॉरवर्ड करतो. आपल्या टीचर्स ग्रुपवरती मी फॉरवर्ड करतो आणि तुम्हाला पण ऍक्च्युली एडीपी ग्रुपवर ऍड करतो. हा. ओके. तर ह्या 6 कॅटेगरीज आहेत. तर आता हे 14 डे सिस्टीम प्लॅन देण्यामागचा उद्देश मला एवढाच सांगायचा आहे की विद्यार्थी दशेमध्ये आपण एकूण किती सिस्टीम्स आपल्या घरी काम करतात. म्हणजे जर आई 2 वेळेसचा स्वयंपाक बनवतीये तर त्या विद्यार्थ्याला मी स्वतः हाताने स्वयंपाक बनवून खाण्याची भ्रांत नाही आहे ना. तो निश्चिंत आहे, त्याला माहिती आहे 2 वेळेसचं जेवायला मिळणार आहे. कोणीतरी कपडे धुवून देत आहे, माहिती आहे, म्हणून दररोज नवीन कपडे मिळणार आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींचं जर व्हिज्युअलायझेशन झालं नाही, मला माहितीच नाहीये की किती लोक काम केल्यानंतर मी माझं काम व्यवस्थित करू शकतो, तर त्या व्यक्तीला कधी जबाबदारीचा अंदाज येऊ नाही शकत. आणि हे ऍक्च्युअल मानसशास्त्र सांगतंय. ठीक आहे, बिहेवियरल सायन्स सांगतंय. त्यामुळे जर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अभ्यासाचं नियोजन करायचं असेल तर मुळातच एकूण किती गोष्टींना हातभार लागल्यानंतर मी अभ्यास करू शकतोय हे माहिती पाहिजे. म्हणून सुट्ट्यांमध्ये आपण विद्यार्थ्यांना सांगणार आहे आणि ह्याच्यासाठी मला तुमचं कन्व्हिक्शन, म्हणजे तुम्हाला ते जितकं कळकळीने वाटेल तेवढं ते विद्यार्थ्यांना कळकळीने पोहोचेल. तर मी 6 कॅटेगरीज केल्यात. याच्यापेक्षा तुम्ही कमी करू शकता. प्रत्येक शिक्षकाला मी तेवढी मुभा देतो की तुम्हाला तुमच्या विवेकाने याच्यात जर ऍडिशन करायची असेल किंवा यातलं एखादं कमी करायचं असेल तर कमी करू शकता. सांगायचा मुद्दा असा आहे की सुट्ट्यांमध्ये त्याने काय करणं अपेक्षित आहे. पहिले तर स्वतःचं घर ऑब्झर्व करा. घरात कुठं तुमची गरज आहे की नुसतं बॅट बॉल घेऊन घराच्या बाहेर खेळायला जायचंय. किमान झोपेतनं उठल्यावर स्वतःची अंथरूण पांघरूणची घडी करून ठेवावी. घर स्वच्छ ठेवण्यामध्ये हातभार लावावा. बहुतेक वेळा मुली करतात बरं का, मुलं करत नाहीत. तर तुम्ही जर हे सांगताय तर शिक्षकांना हे पण माझी रिक्वेस्ट आहे की मुलांना जरा दणकावून सांगा
मुली मला वाटतं करतच असतील, त्यांना तेवढं अंडरस्टँडिंग असतं बऱ्यापैकी. तर घरातली जबाबदारी म्हणजे घरकाम, त्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी या अर्थाने की काही विद्यार्थ्यांना हे लक्षात आलं पाहिजे की त्यांचे वडील किंवा आई घराच्या बाहेर जात असतील, ते घरात असतील, तर कुठलं एखादं काम त्यांनी घरी आहे म्हणून करणं अपेक्षित आहे आई वडिलांचा भार कमी करण्यासाठी. त्या अर्थाने रिस्पॉन्सिबिलिटी कॅटेगरी आहे. स्क्रॅच प्रोजेक्ट ही कॅटेगरी आहे. याच्यामध्ये आपण जे पण टास्क दिलेले आहेत, जसं टीम्सनी मिळून काय करायचं आहे त्याच्याबद्दल जे काही काम ते करतील ते स्क्रॅच प्रोजेक्टच्या कामामध्ये येतं. हे 3 कॅटेगरीज झाल्या. स्किलशी संबंधित, जर कुणाला संगीत आवडत असेल, कुणाला अजून काय आवडत असेल, अगदी क्रिकेट जरी खेळायला गेले तरी ते स्किलमध्ये येणार. मग खेळ जरी खेळायला गेले तर ते स्किलमध्ये येणार. त्यामुळे स्किल एक कॅटेगरी घेतली. हेल्थ हे व्यायामाशी संबंधित आहे. जर मुलं, पुन्हा मला ते सांगायचं आहे, जर खेळायला जात असतील तर त्यांनी त्याच्यामध्ये टिक करायला हरकत नाही की हेल्थशी संबंधित एक काम मी केलं, स्किलशी संबंधित एक काम मी केलं. आता हायजीन, तर मला मनापासून वाटतं की जर मुलांनी अजूनही आपले स्वतःचे कपडे स्वतः धुत नसतील, घराचे टॉयलेट बाथरूम जर आई स्वच्छ करत असेल, तर तुम्ही शिक्षकांनी त्यांना सांगावं की या 14 दिवसांसाठी ही जबाबदारी तुमची आहे. घराला झाडू लावणं, टॉयलेट बाथरूम स्वच्छ करणं आणि स्वतःचे कपडे स्वतः धुणं. हे 6 कॅटेगरीचे जी कामं आहेत त्यातलं प्रत्येक कॅटेगरीतलं एक काम, एकपेक्षा जास्त केलं तर आनंदच आहे, पण किमान एक काम करणं अपेक्षित आहे. अशा पद्धतीने यांनी 14 दिवस ते फॉलो करणं अपेक्षित आहे. याने होणार काय की 14 दिवस जर त्या विद्यार्थ्यांनी हे फॉलो केलं तर आपण मग त्यांना विचारणार की कसं वाटलं तुम्हाला फॉलो करून, काहीतरी घडवल्यासारखं वाटलं, काहीतरी तुम्ही कॉन्ट्रीब्यूट केलं, तुमचं काहीतरी अस्तित्व आहे, तुमचा काहीतरी हातभार लागतोय, असं वाटलं की नाही तुम्हाला. असं एक इंट्रोस्पेक्टिव्ह आपण त्याची एक यादी करूयात प्रश्नांची. पण माझा अंदाज आहे हे विद्यार्थ्यांना चांगलंच वाटणार आहे. जनरली काय होतं की जे ऍडिक्शन मधनं जे लोक बाहेर येतात त्यांच्यासाठी या पद्धतीने स्केड्यूल डिझाईन केला जातो की त्यांना कॉन्फिडन्स यावा की ते त्यांचं अस्तित्व आहे आणि ते करू शकतात. ठीक आहे. तर ह्या सिस्टीम प्लॅनमुळे काय होणार की ती विद्यार्थ्यांची एक दृष्टी उघडेल की मल्टिपल सिस्टीम्स चालतायत, मल्टिपल सिस्टीम्सचा आपण भाग आहोत आणि अजूनही आपला हातभार काहीच नाहीये, नुसतं खातोय आपण. तर कुठेतरी कॉन्ट्रीब्युशन मध्ये यावं, जबाबदारीमध्ये यावं, याचं भान येईल. या अर्थाने हा 14 दिवसांचा सिस्टीम प्लॅनचा प्रयोग आहे किंवा उद्देश आहे. ओके. हा, आता तुम्ही शिक्षक म्हणून तुमचा यातला सगळा रोल खूप महत्वाचा आहे, खूपच क्रुशल आहे. तुम्ही जितक्या सिरियसली आणि प्रामाणिकपणे ह्या गोष्टी, ही जे आपण प्रोसेस मी सांगतोय तुम्हाला, ही तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाल. स्पेशली ते विद्यार्थी ज्यांना स्क्रॅच प्रोजेक्टमध्ये सहभाग घ्यायचा आहे किंवा आपल्या या मॉन्सून स्क्रॅच फेस्टिवलमध्ये सहभागी व्हायचा आहे. मग फक्त प्रोजेक्टमध्येच असले पाहिजे असं काही नाही आहे. जर विद्यार्थी आपले जे डिबेटची स्पर्धा होईल, निबंधाची स्पर्धा होईल, त्याच्यामध्ये सुद्धा जरी त्यांना भाग घ्यायचा असेल तर प्रत्येकाने हे 14 दिवसाचं चॅलेंज करावं. हा एक भाग. आता जे स्क्रॅच बद्दल आहेत त्याच्यासाठी स्पेशली मी सांगेल सर आणि मॅम, तुम्ही जे काही हजर आहे, की तुम्ही त्यांना स्पेसिफिकली 5 गोष्टींमध्ये तुम्हाला मदत करायची आहे. 5 गोष्टी एकदम क्लिअर बांधून घ्या डोक्यामध्ये तुमच्या. पहिलं तर तुम्ही मदत करा त्यांना त्यांची टीम तयार करून देण्यासाठी. मला माहिती आहे सध्या परीक्षा चालू आहेत, विद्यार्थी त्या माइंडसेटमध्ये नाही आहेत, पण तुम्ही त्यांना बसून एकदा मी सांगतोय त्या पद्धतीने टॉपिक सांगा. तुम्हाला जर वाटत असेल की मी विद्यार्थ्यांशी पर्सनली बोलावं, तर मी प्रत्येक शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या टीम्स सोबत सेपरेट झूम सेशन घेतो. वन ऑन वन मी त्यांच्याशी बोलतो, सगळे विषय एक्सप्लेन करतो. मग त्या तुमचं काम काय आहे, पहिले तर त्यांना टीम तयार करून द्या, दुसरं त्यांना विषय निवडून द्यायला मदत करा. हे 2 कामं झाली. त्यानंतर जो सिस्टीम प्लॅन मी सांगितलाय तुम्हाला, तो पण मी विद्यार्थ्यांना सांगेल, पण तुम्ही सुद्धा त्यांना सांगा आणि एक ट्रॅकर शीट द्या. ट्रॅकर शीट काय असेल, सिंपल आहे. 1 2 3 4 असे 14 दिवसाचे कॉलम्स असतील आणि 14 रोज आहेत आणि 14 रोज आहेत 14 दिवसांच्या, आणि त्या प्रत्येक दिवसाशी संबंधित 6 टास्क वाला कॉलम आहे. मी आपल्या ग्रुपवरती 14 दिवसाची मार्गदर्शिका शेअर केलेली आहे, मराठीत पण आहे, इंग्लिशमध्ये पण आहे. त्याच्यामध्ये ती ट्रॅकर शीट मी बनवून दिली आहे. तुम्ही त्या ट्रॅकर शीटची प्रिंटआउट घ्या किंवा मला सांगा, मी तुम्हाला वेगळी एक्सेल शीट पाठवतो त्याची प्रिंटआउट घेऊन त्यांच्याकडे द्या. त्यांना सिंपल काय करायचं आहे, एक दिवस पार पडला त्यांना टिक करायचं आहे की या कॅटेगरीतलं मी काम केलंय की नाही केलंय. केलं असेल तर टिक करतील, नाही केलं तर टिक नाही करणार. आणि 14 दिवसाचा जो पूर्ण ट्रॅकर शीट फायनल येईल त्याचं मग आपण कॅल्क्युलेशन करून त्याच्यानुसार त्यांना
आपण मार्क देणार आहे. ठीक आहे. तर हे तिसरं काम म्हणजे हे तुम्ही एकदा एक्सप्लेन करा, 14 दिवसाचा सिस्टीम प्लॅन. आणि मग होईल तितक्या लवकर तुम्ही रेजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. विद्यार्थ्यांच्या नावाचे, त्यांचे टीम्स ठरवून घ्या. नियम तेच आहेत. प्रोजेक्टसाठी 5 टीममेट्स मॅक्सिमम आणि किमान 3 टीममेट्स. सुपर सिनियरसाठी सुद्धा तेच नियम आहेत. काही जरी प्रॉब्लेम असेल तर मला वैयक्तिक फोनवर बोलून आपण तो क्लिअर करू. आणि माझा कॉन्टॅक्ट, कारण विद्यार्थी आता आपापल्या घरी असतील, ते विद्यार्थी त्यांच्या टीममेटशी जरी कम्युनिकेट करायचं असेल तर ते त्यांना फोन करतील. तर त्या सगळ्यांकडे कुठला ना कुठला फोन असेल. तुम्ही कागदावरती लिहून वाटलं तर माझा नंबर द्या. त्यांना काही अडचण असली तर ते पूर्ण सुट्ट्यांमध्ये मला केव्हाही फोन करू शकतात. मी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी अवेलेबल आहे. ओके. पण विद्यार्थ्यांना ते सिरियसनेस पोहोचावं. आणि ही स्पर्धा काहीतरी लाईफ ट्रान्सफॉर्मिंग आहे, आयुष्याचा कायापालट करणारी आहे, याचा कॉन्फिडन्स तुम्ही त्यांना द्या. एवढी तुमच्याकडनं शिक्षक म्हणून माझी खूप अपेक्षा आहे. तुम्ही असं कोऑपरेट कराल असं माझं असं माझी खूप अपेक्षा आहे, खूप इच्छा आहे. ओके. तर इथपर्यंत आपला सगळा जो भाग आहे सिस्टीम प्लॅनचा आणि आपण लवकर का सुरू केलं याचा हा भाग इथपर्यंत कव्हर झालाय. याच्याबद्दल कुणाला प्रश्न असतील तर आपण एकदा प्रश्न घेऊयात. मग मी तुम्हाला आपले जे टॉपिक्स आहेत ते एक्सप्लेन करतो. आणि टॉपिक्स एक्सप्लेन झाल्यानंतर आपला आजचा प्रोग्राम म्हणजे प्रश्न घेऊ त्याबद्दल पुन्हा, आणि मग हा प्रोग्राम क्लोज करूयात. तर प्लीज मला सांगा तुम्हाला काय प्रश्न असतील तर बोला. तर हिंदी भाषेसाठी काय करणार, बाकीच्यांसाठी? सर मी काय केलं माहितीये का, हा जो हा. प्रोग्राम हिंदी भाषेसाठी म्हणजे आजच्या सेशन बद्दल बोलताय की हो, आजच्या सेशनला तंजावरचे वगैरे आहेत का आपल्याकडे? नाही. नाही मी मी काय केलंय, मी रेकॉर्डिंग केलेलं आहे. ओके ओके ओके. मी याची ट्रान्सक्रिप्ट घेणार आहे आणि ती कन्नडमध्ये, तमिळमध्ये आणि हिंदीमध्ये कन्वर्ट करून घेणार आहे. हा ओके ओके. युट्यूबवर अपलोड झाला ना आपला आजचा सेशन, की त्याला त्याला मी सबटायटल्स कॅप्शन अवेलेबल करून देणार आहे. ओके ओके ओके. हा. मग हो. त्यांना मी एकदा सांगेल की तुम्ही प्लीज बघून घ्या सबटायटल्स. त्यातल्या त्यात सबटायट जास्त सोपं आहे. ओके. हा. हा गोपाल सर प्लीज. ते 3 डॉक्युमेंट जे म्हटलं होतं, 3 डॉक्युमेंट्स, हा 3 डॉक्युमेंट, हा ओरिएंटेशन डॉक्युमेंट, गाईडलाईन, हा तिसरं कोणतं आहे? सर ओरिएंटेशन आहे, गायडन्स डॉक्युमेंट आहे आणि एक 14 डे सिस्टीम प्लॅन डॉक्युमेंट आहे. ठीक आहे, ठीक आहे. दॅट इज ओके. हा. देन डन. 14 सर day. विद्यार्थ्यांचे गट बनवायचे आहेत, बरोबर? हो बरोबर सर. सर त्याच्यामध्ये 3 विद्यार्थ्याचा एक गट किंवा जास्तीत जास्त 3 विद्यार्थी, जास्तीत जास्त 5 किंवा कमीत कमी 3 विद्यार्थी का? हो हो सर हो, तेच असणार. बरोबर. आणि क्लास म्हणजे त्याला काय क्लास कोणते कोणते घ्यायचे? 8वी पर्यंतचा एक वर्ग, 9वी ते 10वीचा, असं काय? हा सर, पहिली कॅटेगरी 5वी ते 7वी ज्युनियर कॅटेगरी. ओके, 5वी ते 7वी ज्युनियर. हा. 8वी 9वी 10वी सिनियर कॅटेगरी. ओके. आणि सुपर सिनियर मध्ये सर 8वी 9वी 10वीचे विद्यार्थी असतात जनरली, कारण त्याला जेवढं डिटेलिंग लागतं ना, थोडं कॉम्प्लेक्स असतो विषय, कॉम्प्लेक्स असतो, बऱ्याच गोष्टी दाखवायला लागतात त्याच्यामध्ये. हा. हा. ओके सर, थँक्यू. हा. अजून काय प्रश्न असेल तर प्लीज विचारा. सर किती तारखेला सुरू करायचे? सर सुरू झाली आहे असं समजा. स्पर्धा बर, पण हा सुरू झाली आहे. एकदम एकदम चालले तर आता मुलं सुट्टीला जाणार, एन्जॉय करणार, कसं काय आहे? तेच म्हणून तर एकत्र- सांगितलं, टीम बनवून हा. घ्या. हा. टीम बनवून घ्या. आता परीक्षेच्या संपल्यानंतर ते घरी जायच्या आधी तुम्ही बोलून घ्या त्यांना. तुम्हाला माहितीच आहे कोण कोण स्क्रॅचवर पार्टिसिपेट करतो, मागच्या फेस्टिवलला कोण कोण पार्टिसिपेट केलेलं आहे. त्याच्यावरून तुम्हाला कळेल की कोणत्या कोणत्या मुलांना बोलून घ्यायचं परीक्षा संपल्यानंतर ताबडतोब. उद्याच म्हणजे उद्या पण परीक्षा असेल तर उद्या पण ते लोक घरी जायच्या आधी बोलून घ्या आणि त्यांच्याशी बोला तुम्ही. ओके ओके. विरकर सर. टीम बनवून घ्या. यस. विरकर सर. हा. ज्यांना इच्छा आहे पार्टिसिपेट करायची त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांची टीम ओके. बनवून द्या. आणि टीम बनवल्यानंतर जसं मी सांगितलं, आता मी विषय एक्सप्लेन करतो तसं तुम्ही एकदा विषय हो. सांगा. आणि त्यांना तुम्हाला वाटत असेल की माझ्याशी बोलायचं आहे तर तुम्ही फोन लावून द्या, मी बोलतो सगळ्यांशी. ओके
विषय ओके एक्सप्लेन ओके करतो. एकदा टीम ओके ठरली, सर. विषय ठरली हा. की मग रजिस्ट्रेशन करून घ्या ते घरी जायच्या आधी. हम्म. ओके. बर. ओके. थँक्यू. आणि हा जो 14 दिवसांचा सिस्टीम प्लॅन आहे तो पण मी विद्यार्थ्यांना सांगेल, तुम्ही पण सांगा. तो हो त्यांना हो ठीक आहे. सुट्ट्यांमध्ये करायचा म्हणजे करायचाच आहे. बर. ओके ओके. येस. दुसरे एक, सौरभ, हा सर बोला ना. आ, जर समजा आता टीम रजिस्टर केलंय, नाव दिलंय तुम्हाला, हा नंतर कोणाचा काय बदलायचं असेल, हा टीम मध्ये बदलायचं असेल, हा करू शकता का? हो करू शकतो ना सर, तो काही ठीक प्रॉब्लेम आहे. नाहीये. ओके ओके. पण त्याला काय लास्ट डेट वगैरे असणार आहे की असंच? मला वाटतं सर, जे एकदा शाळा सुरू झाली ना आणि मुलं हा. कोडिंगला बसली ना की तिथपासनं मी एक 10-12 दिवसांचा वेळ देईल. बरं म्हणजे बरं. 20 जुलैला जर सबमिशन आहे तर मला वाटतं की एक साधारण 5 जुलैपर्यंत मी वेळ देईल शाळा सुरू ठीक आहे. झाल्यापासून. ओके. हा. क्लिअर. येस. आणखी कोणाला प्रश्न असेल तर प्लीज विचारा. जे शिक्षक उशिरा जॉईन झाले असतील त्यांच्यासाठी एक सूचना सांगतो की आपण याचं सगळ्याचं लाईव्ह रेकॉर्डिंग केलं आहे. आपल्या गुरुजी फाउंडेशनच्या युट्यूब चॅनलवर मी ते अपलोड करेल आणि तुम्हाला शेअर करेल. तर तुम्ही सर त्याच्यावर बघून घ्या. युट्यूब चॅनल शेअर करा सर ग्रुपवर. नक्की नक्की नक्की. ओके सर. आणि अजून कोणाला प्रश्न असेल तर विचारा. घ्या सर, समोर घ्या, झालं मी प्रश्न. ठीक आहे. विषय सगळे जे आहेत ते आपण खूप विचारपूर्वक निवडलेले आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं, जे मानसशास्त्र ज्याला सपोर्ट करतं, बिहेवियरल सायन्स ज्याला सपोर्ट करतं, अशा पद्धतीने निवडून विषय आपण घेतलेले आहेत. आणि जे विषय तयारी करताना विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्यांच्या आयुष्याशी ते कसं संबंधित आहे ते सुद्धा त्यांना बघायला मिळेल. ठीक आहे. तर सुरुवात करूयात. हो हो चालेल. होय. हा. तर आपल्या ज्युनियर ग्रुपचा आपला हा पहिला विषय आहे. सशा आणि कासवची गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. बरोबर आहे. तर आता तुम्ही जर डॉक्युमेंट व्यवस्थित केअरफुली वाचलं, कुठलं गायडन्स डॉक्युमेंट आणि ओरिएंटेशन डॉक्युमेंट, तर तुम्हाला लक्षात येईल की आपण स्पष्ट सांगितलंय की जी ही गोष्ट दिसती आहे, ही गोष्ट जर कोणाला दाखवायची असेल प्रोजेक्टमध्ये तुम्ही दाखवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण अपेक्षित हे आहे की अशा पद्धतीची खरी परिस्थिती तुम्ही तुमच्या प्रोजेक्टमधनं मांडावी. ठीक आहे. म्हणजे काय आहे, विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना मिळेल. नाहीतर काय होतं, गोष्ट गोष्टीच्या जागेवरती राहते आणि गोष्टीपुरतीच मर्यादित राहते. पण ही गोष्ट खरी आहे ना की जर कोणाला एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल किंवा जर खरंच कोणी पहिला नंबर आणत असेल वर्गामध्ये, तर ते त्यांची फक्त स्मरणशक्ती चांगलं असून उपयोगात नाही ना. आणि फक्त ज्याची स्मरणशक्ती चांगलं आहे तोच यश मिळवू शकतो असाही काही निसर्गाचा नियम नाही आहे. त्यामुळे सायन्स काय सांगतं की तुमच्या मेंदूची कॅपॅसिटी किंवा तुमच्या मेंदूला जर तुम्हाला 100% जर वापरायचं असेल तर कुठल्या पण विषयाला जर तुम्ही रोज थोडं थोडं समजून घेण्यासाठी प्रयत्न केला, तुमची जी दिनचर्या आहे त्याचा तो एक भाग आहे. म्हणजे आज झोपताना माझ्याकडे त्या गोष्टीचा ट्रॅक आहे की अरे आज मला एक पुस्तक वाचायचं, मी 3 पेजेस वाचले, उद्या पुन्हा 3 पेजेस वाचणार. जो ह्या पद्धतीने दिवसाच्या दिनचर्येशी जोडून अशा पद्धतीने जी मुलं अभ्यास करतात किंवा जी मोठी माणसं एखादी भाषा सुद्धा शिकायची असेल तर या कन्सिस्टंट एफर्टमुळे त्यांना ती भाषा शिकण्याचा जो संयोग आहे, जो चान्स आहेत ते खूप जास्त आहेत. जर एखादा विद्वान माणूस बसून त्यांनी म्हटलं की मी एका महिन्यात आज तमिळ भाषा शिकून मोकळी करणार, त्याचे चान्सेस असतीलही, पण फार कमी शक्यता आहे की ते शिकतील आणि लॉंग टर्म मध्ये कंटिन्यू करतील. त्या उलट जर कोणी सामान्य व्यक्ती आहे, सामान्य IQ असणारा, सामान्य बुद्धिमत्ता असणारा, पण जर तो कन्सिस्टंटली रोज वेळ देतोय तर एक फॅकल्टी त्याच्या ब्रेनमध्ये अशी उघडते की ती एका पद्धतीने काय होतं, पाथवे तयार होतात. आपल्या मेंदूमध्ये न्यूरॉन पाथवेज असतात. तर तुमच्यावरती अवलंबून आहे की एखाद्या गोष्टीची सवय लावायची असेल तर तिचं रोज रिपिटेशन करायला लागतं. तर ती प्रवृत्ती इथे कासवाशी संबंधित आहे की तुम्हाला माहिती आहे की इतकं तर मेहनत करणंच आहे, मला एवढं तर मला रोज चालणंच आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी कल्पना वापरावी आणि विषय पुढे घेऊन जावा असं अपेक्षित आहे. ठीक आहे.
तर हा ससा आणि कासव आहे. जे दाखवलं आहे ते आपल्या किसान केचप टोमॅटो सॉस सारखं आहे, की त्या सॉसमध्ये टोमॅटो अजिबात नाही आहेत, चित्रात दाखवले आहेत फक्त. तसं हे दाखवलंय. तुम्हाला याच्यावरती स्टोरी फुलवायची आहे विद्यार्थ्यांना, अपेक्षित आहे. जे त्यांना हॅलो सुचत सर. चांगलं आहे. हॅलो. हा बोला हॅलो सर. बोला. हा हा सर, हे ही जी थीम आहे, ही थीम घेऊन आपण एखाद्या ग्रेट पर्सनॅलिटीचे आपण लाईव्ह प्रेझेंटेशन केलं तर चालेल का? कशाचं सर? एखादा ग्रेट पर्सनॅलिटी आहे, हो हो, महान व्यक्ती. हा. 100% काहीच हरकत नाही. ओके सर. चांगलंच आहे सर, करता आलं तर चांगलंच आहे. म्हणजे लोकांना संदर्भ कळायला लागतो, म्हणींचा संदर्भ कळायला लागेल. ओके ओके सर. चांगली कल्पना सांगितली सर, धन्यवाद. ओके सर, थँक्यू. हा, पुढचा विषय. आता जशी ससा कासवाची गोष्ट आहे तसा आपला हा पुढचा टॉपिक आहे. पुढचा टॉपिक आहे स्मॉल एफर्ट्स टुडे, बिग रिझल्ट्स टुमॉरो. म्हणजे एक नाकतोड्याची आणि मुंगीची गोष्ट आहे. म्हणजे मुंग्यांचं एक वारुळ असतं आणि ते दिवस रात्र मेहनत करताना दिसतात आणि नाकतोडा मात्र निवांत झोपलेला असतो. ही गोष्ट थोडी युरोपियन संदर्भात आहे, कारण तिथे ज्यावेळेस कडाक्याचा हिवाळा पडतो त्यावेळेस खाण्यासाठी काही गोष्टी वाचत नाहीत आणि जे जे सजीव स्वतःचं हिवाळ्यात रक्षण करू शकतात तेच सर्व्हाइव्ह करतात. तशी ही गोष्ट आहे की हिवाळ्याच्या आधी मुंग्या त्यांचा वारूळ भरून धान्य ठेवत असतात. नाकतोडाला मात्र असं वाटतं की हे काय उगाच मेहनत करतायत, आयुष्य जगण्यासाठी आहे, मौज मजा करण्यासाठी आहे, म्हणून तो निवांत पडलेला असतो. मुंग्या म्हणतात अरे दादा मेहनत करून घे. तो म्हणतो की तुम्हाला ना जास्तच काळजी आहे, मी बघा कसा बिंदास्त आहे. आणि ज्यावेळेस ऍक्च्युअल हिवाळा येतो तेव्हा मुंग्या सगळ्या त्यांच्या वारुळात सुरक्षित असतात. अख्खा हिवाळा निघून जाईल एवढं त्यांच्याकडे धान्य असतं. नाकतोडा मात्र भुकेने उपाशीच राहतो. ही ती गोष्ट आहे. पण याच्यामध्ये आपलं एक लॉंग टर्म गोल आहे, त्याच्यासाठीचा प्रयत्न आजपासूनच करायला लागेल. कारण मग वयाची एक मर्यादा असेल किंवा तुमच्या आयुष्यात जो टप्पा असेल त्या टप्प्यापर्यंत जर तुम्ही एफर्ट नाही घेतला तर ती वेळ निघून जाते. हेच सांगण्यासाठी ही गोष्ट आहे की आजच आपल्या लॉंग टर्म गोलसाठी, आपल्या उद्देशासाठी आजच थोडा थोडा प्रयत्न करणं शिकायला पाहिजे. तर आपण त्या टप्प्याला पोहोचू, त्यावेळेस वाटेल की नाही माझा वेळ सार्थकी लागला. ओके, सॉरी. हा, आता ही तिसरी गोष्ट आहे, थिंकिंग बिफोर ऍक्टिंग. म्हणजे कावळा आणि कावळ्याची गोष्ट सगळ्यांना माहितीच आहे की एक हंडा असतो, त्याच्यामध्ये कावळा एक एक दगड आणून टाकतो आणि पाणी भरत येतं आणि मग कावळा पाणी पिऊन उडून जातो. तर ह्याच्यामध्ये जर चांगला कुठला मुद्दा असेल या गोष्टीमध्ये हायलाईट होण्याचा, तो म्हणजे आत्मभानाचा आहे की मी काय करू शकतो. माझ्यासमोर परिस्थिती दिसतीये, जसं कावळ्याला ती दिसली, त्याला माहिती होतं की काही जरी केलं तरी त्याची चोच तेवढ्या खोल याच्यात जाणार नाही, तो बुडून मरेल किंवा त्या मटक्यात जाऊन अडकेल, कारण त्याचं तोंड खूप लहान होतं. आता परिस्थिती तर आहे, त्याच्यात मी काय करू शकतो. याच्यामध्ये सेल्फ अवेअरनेस नुसार तो जो काय प्रयत्न करतो, म्हणजे काहीतरी विचारपूर्वक तो काहीतरी करतो, त्यामुळे त्याला यश मिळतं. हा या तिसऱ्या विषयाचा आपला टोन आहे. केअरफुल थिंकिंग फॉलोड बाय ऍक्शन लीड्स टू सक्सेस. चौथी गोष्ट आहे ही बांबू शूटची गोष्ट आहे. गोष्ट अशी आहे की म्हणजे तुम्हाला माहिती असेल, जर कोणी बांबूचं झाड लावलं असेल, स्पेशली जी बांबूची जी मोठी वाढणारी एक व्हरायटी आहे, जायजेंटिका म्हणतात त्याला, जायजेंटिका डेड्राकॅलेमस. तर ती व्हरायटी एकदा तुम्ही शेतात लावली ना तर 4-5 वर्ष त्याची वाढच दिसत नाही. असं वाटतं हे झाड जगलं की मेलं की काय, वाढ पण कधी होणार की नाही. आणि एक स्टेज अशी येते की ते दिवसाला 1 फूट झाड वाढतं. करा 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 आवाज येतो त्या बांबूच्या याचा. तर गोष्ट अशी आहे की एक झाड त्या बांबूच्या शूटला म्हणतं की अरे काय आहे, म्हणजे आम्ही बघ किती मोठे झालो, तुझं काय, तू 5 वर्ष झाले तुला बघतो तिथेच आहेस. तर ते म्हणतं की तुम्हाला दिसताना माझी वरची वाढ दिसतीये किंवा तुम्ही मला वरच्या वाढीवरनं बघताय, पण खाली जी मुळ्या पसरल्या आहेत त्या तुम्हाला दिसत नाही आहेत. एक दिवस येईल की तुमच्या सगळ्यांना मागे टाकून मी सगळ्यात उंच होईल. आणि एक दिवस तो येतो की ज्या वेळेस बांबू त्याच्या भोवतीच्या सगळ्या झाडांपेक्षा उंच होतात. तर याचा पण पुन्हा मुद्दा हाच आहे की जर मी छोटे छोटे प्रयत्न करतोय किंवा मी एका कन्सिस्टन्सीनी, एका सातत्याने जर प्रयत्न करतोय, तर मला त्याचं यश लगेच मिळेल याची घाई नाहीये. प्रयत्न करणं माझं काम आहे. यशाचा जो टप्पा आहे तो येईल तेव्हा येईल, तोपर्यंत मी सारखं सारखं
उघडून बघणार नाही की माझं काम खरंच तिथपर्यंत पोहोचतंय की नाही, किंवा मला यश का मिळत नाही याच्याबद्दल मी रडत बसणार नाही. पण जर मी प्रामाणिकपणे आणि एका हुशारीने जर प्रयत्न करतोय तर त्याचं यश नक्की मिळेल. तर पेशन्स ठेवायला ही गोष्ट शिकवते. हा आपला चौथा टॉपिक. आता पाचवा टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये टॅलेंट वर्सेस डिसिप्लिन गोष्ट आपल्याला दाखवायची आहे. तर विद्यार्थी याला कुठल्याही प्रकारे याची गोष्ट तयार करू शकतात. याच्यामध्ये पण मुद्दा तोच आहे की कुठल्या पण खेळाडूचं तुम्ही उदाहरण घेऊ शकता. असे भरपूर खेळाडू आहेत की खूप असे खेळाडूचं उदाहरण तुम्ही बघू शकता. विनोद कांबळी असेल किंवा क्रिकेटर्समध्ये विनोद कांबळी आहे. फुटबॉलमध्ये अजून काही नाव आहेत की जे एक्स्ट्रीमली टॅलेंटेड होते. असं वाटत होतं की यांना तर कोणी थांबवू शकत नाही, पण फिटनेसमुळे असेल किंवा अजून काही कारणाने असेल त्यांना यश नाही मिळालं. त्या उलट असे पण भरपूर खेळाडू होते की तुम्हाला आपण त्यांना बघून आपल्याला कळायचं की हे तर खूप चिकाटीने प्रॅक्टिस केलेले माणसं आहेत. राहुल द्रविड सारखे की फार खूप यांचा गेम अग्रेसिव्ह नाही आहे, पण यांचं जर ॲव्हरेज बघितला तर हे कधीच फेल जात नाहीत. तर टॅलेंट आणि डिसिप्लिन मुळात ह्या दोन गोष्टी वेगळ्या कशा बघाव्यात आणि यात भारी कुठलं आहे हे दाखवणारी ही गोष्ट आहे. तर हे ज्युनियरचे 5 टॉपिक आहेत. ओके. आता मी चित्र याच्यासाठी ठेवले कारण हे ज्युनियरचे टॉपिक होते. याच्यामध्ये ऍक्च्युअली गोष्टींची साधर्म्य असलेले वेगळ्या थीमवरती विद्यार्थी गोष्ट बनवू शकतात म्हणून दाखवलं. आता मी तुम्हाला ऍक्च्युअल आपलं हे उघडून दाखवतो. आता मी पुढची जी यादी आहे ती वर्ड फाईल मधनं दाखवणार आहे. ओके. हा, ओके. तर सगळ्यांना दिसतंय सर? क्लिअर आहे ना? ओके. ओके. आता आपण सिनियर टॉपिक्स बघतोय. ठीक आहे. सिनियर ग्रुपमध्ये याच्यामध्ये मी वेगवेगळे कंडिशन्स दिलेले आहेत की कशा प्रकारे प्रोजेक्टमध्ये काय काय दाखवणं अपेक्षित आहे. हे इंग्लिश डॉक्युमेंट आहे. मराठी डॉक्युमेंट पण मी अपलोड केलेलं आहे. ठीक आहे. आता हे थोडे डिटेलिंग वाले टॉपिक्स आहेत. हा, आणि याच्यामध्ये थोडं सायंटिफिक कारण रिझनिंग पण आपण दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, हा जो विषय आहे सिनियर ग्रुप आहे. सिनियर ग्रुपमध्ये हा बघा सिनियर ग्रुप आहे. हा, सिनियर ग्रुप्समध्ये पहिला जो टॉपिक आहे तो आहे बिकमिंग अ चॅम्पियन, व्हॉट इज इन अवर कंट्रोल. म्हणजे इथे बेसिकली हा विषय तुम्हाला याचे डिटेल्स वाचल्यावर कळेल की हा यशाची व्याख्या करणारा विषय टॉपिक आहे. की इथे संवाद आहे. एक विद्यार्थी त्याच्या शिक्षकांना विचारतो किंवा विद्यार्थी त्याच्या वडिलांना विचारतो की हे बघा, स्टुडंट वॉचेस अ सक्सेसफुल पर्सनॅलिटीज, फील्स एक्साइटेड अँड वॉन्ट्स टू बिकम लाईक दॅट. साहजिक आहे कुठल्या विद्यार्थ्याला विराट कोहली, आपला धोनी किंवा रोनाल्डो यांना बघून असं वाटतं यार यांच्यासारखं काहीतरी भारी व्हावं. मग कोणी पण क्रिकेट खेळायला लागतं तर त्यांना ते डायरेक्ट महेंद्रसिंग धोनी असल्याच्याच स्वप्नामध्ये असतात. त्यांना वाटतं की मी अशा ठिकाणी जाऊन पोहोचेल. पण आता मला सांगा की हे स्वप्न बघणं आणि प्रत्यक्षात येणं याच्यामध्ये किती मोठी दरी आहे. आणि दरी या अर्थाने नाहीये की ते अशक्यच आहे असं म्हणत नाहीये. पण विद्यार्थ्यांना किंवा कुठल्या पण मुलाला ज्यावेळेस तो अशा पद्धतीने यशासाठी प्रयत्न करतो किंवा त्याला तो म्हणेल की माझा उद्देश आहे की मला काहीतरी अचीवमेंट करायची किंवा भारी व्हायचंय. मग तो खेळ असू शकतो, ते एखादं प्रोफेशन असू शकतं, किंवा एखाद्याला फार तर फार वक्ता व्हायचंय, काहीतरी खूप भारी कवी व्हायचंय. तर त्या सगळ्याच्या मध्ये ना एक भाग आहे जो त्यांच्या परिश्रमाचा आहे, एक भाग आहे जो समाजाकडनं दखल घेण्याचा आहे. म्हणजे तुम्ही चांगले खेळाडू आहात याची पावती काय, तर तुम्हाला इंस्टाग्रामवरती 1 मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन फॉलोअर्स आहेत, तुमचं सगळीकडे नाव आहे, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, म्हणजे जग तुमची दखल घेत आहे. ठीक आहे. हा एक भाग आहे.
एक भाग आहे की त्यांचं स्वतःचं त्या खेळावरती जबरदस्त कमांड आहे किंवा त्यांच्या क्षेत्रामधलं त्यांना भरपूर ज्ञान आहे. तर हा जो ज्ञान कमावण्याचा भाग आहे तो प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातामध्ये आहे. ठीक आहे. त्यामुळे ज्यावेळेस विद्यार्थी किंवा कुठली पण व्यक्ती प्रयत्न करते, ती प्रयत्न करते तर त्यांना सेल्फ अवेअरनेस असणं आवश्यक आहे की ज्ञान मिळवण्यापर्यंतचा कुठल्याही क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठीचा पूर्ण भाग 100% त्यांच्या हाती आहे. तर समाज त्याच्याबद्दल काय दखल घेणार, तो ते त्याच्याबद्दल काय करतील, त्याचं जे अँटिसिपेशन आहे ते खड्ड्यात घेऊन जाणार आहे. म्हणजे मला सहजच ईर्ष्या वाटू शकते, जेलसी वाटू शकते, जर मी प्रयत्न करूनही मला तेवढं बाहेरनं शाबासकी मिळत नाहीये. तर माझ्या प्रयत्नांना येणारं यश हे माझ्या ताकदीच्या अनुपातामध्ये आहे, त्याच्या त्याच्या प्रमाणात मला यश मिळतंय. तर मी माझं स्वतःचं एक सिस्टीम डिझाईन करणार की मला इतका एफर्ट घेतल्याशिवाय मला यश मिळणार नाही किंवा माझी काय कॅपॅसिटी असली पाहिजे काम करायची. ओके. तर मग सीन टू विचारतो की सगळेच फेमस होतात का? जेवढे क्रिकेटर आपण पडद्यावर बघतोय तर त्यांच्यासोबत अजून 1000 लोक तिथं प्रॅक्टिस करायला असतील, ते सगळे फेमस झाले का? मग त्याच्यावर ना तिसऱ्या याच्यावरती आपण येतो की प्रॅक्टिस करणं, एफर्ट घेणं, हे आपल्या हातीमध्ये एक रुटीन फॉलो करणं. फेम, सिलेक्शन, संधी चालून येणं ह्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाही आहेत. ओके. तर त्या सगळ्या गोष्टींमधनं सगळ्यात शेवटी विद्यार्थ्याला हे रिअलाइज होणं आवश्यक आहे की परफॉर्मन्स इज नॉट इक्वल टू गॅरंटीड रेकग्निशन. किंवा रेकग्निशन मिळेल पण त्याला डोळ्यासमोर ठेवून प्रयत्न केलास तर दमून जाशील, एक्झॉस्ट होऊन जाशील. ओके. अशा पद्धतीने आपण हे एक एक सीन उलगडत गेलोय आणि एक मॅच्युअर कन्क्लुजन वरती आणून ठेवलं की 100% काम आहे तुझं. प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आणि आपण 100% द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर जे होईल ते आपल्या हाती नाही, त्याच्याबद्दलचं अँटिसिपेशन करायला नको. संधी चालूनच येईल, पण संधी चालून येईल तेव्हा मी प्रयत्न करेल असं उलट ते होत नाही. हा सांगायचा मुद्दा आहे. तर ही आपली की आयडिया आहे की विनिंग इज नॉट बिकमिंग फेमस बट बिकमिंग डिसिप्लिन. तुमच्याकडे डिसिप्लिन असेल तर यश येईलच तुमच्याकडे. या नोटवरती हा टॉपिक क्लोज झाला. ठीक आहे. दुसरा टॉपिक आहे व्हाय कन्सिस्टन्सी फील्स सो हार्ड. म्हणजे पहिल्या याच्यात आपण काय महत्वाचं अधोरेखित केलं की डिसिप्लिन मिळवा. ठीक आहे. आता दुसऱ्या याच्यामध्ये बघतो की डिसिप्लिन मिळवणं किंवा कन्सिस्टन्सी एवढी अवघड का जाते बनवून ठेवणं. ठीक आहे. तर कन्सिस्टन्सी बनवण्यामागे ब्रेन सायन्स आहे, न्यूरोलॉजी काम करते. न्यूरोलॉजी कशी काम करते की याचे थोडक्यात उदाहरण घेतो, मी खूप डिटेलमध्ये नाही जात. की आपण कधीतरी खूप चांगल्या याने काम करून घेतो, म्हणजे एखाद दिवशी मनात आलं आपण 4 तास 5 तास त्या विषयाला बसून दिला आणि मग पुढचे 7-8 दिवस आपण त्याला हाताने लावला. तर काय होत आहे, आपण जास्त आपल्या मनस्वी प्रवृत्तीने त्या विषयाकडे बघतोय. आपण मोटिवेशनने जास्त जातोय, इंटेन्सिटीने आपण जास्त बघतोय. पण मेंदू तसं काम करत नाही. ब्रेन डज नॉट वर्क लाईक दॅट. तुम्हाला डिसिप्लिन घालवून ती गोष्ट करत राहायला लागते. मग त्याची दिलेली वेळ जर असेल तर त्या वेळात त्याच विषयालाच द्यायला लागणार. तर एखाद्या गोष्टीची सवय लावणं किंवा डिसिप्लिन आणणं म्हणजे उजव्या हाताने आणि डाव्या हाताने लिहिण्यासारखं आहे. तुम्ही जर उजव्या हाताने लिहायला लागलात तर तुम्हाला सहज जमतं, लहानपणापासून लिहिलंय तुम्ही. डाव्या हाताने लिहायला लागलात की अक्षर वेडावाकडं येईल, हात थरथरायला लागतो, दमायला होतं. पण हेच जर तुम्हाला महिनाभर रोज लिहायला लागलं तर तुम्हाला लक्षात येईल की यार इम्प्रूव्हमेंट आहे, मी लिहू शकतो, आता डाव्या हाताने लिहू शकतोय. अजून 6 महिने कंटिन्यू कराल तर उजव्या हाता एवढ्या फ्लुएंटली तुम्ही लिहायला लागाल. म्हणजे काय, कुठली नवीन सवय लावायचं म्हणजे डाव्या हाताने लिहिण्यासारखं आहे. एक दिवस बसून तुम्ही अख्खी गीता लिहून काढली डाव्या हाताने म्हणून तुमचं खूप काहीतरी भारी अचीव झाला असं होत नाही. तुम्हाला करायला लागणार आहे, तुम्हाला करत राहायला लागणार आहे जोपर्यंत ती फ्लुएन्सी येणार नाही. त्यामुळे आपण अशा पद्धतीने म्हणजे याचे सब पॉइंट जर बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की स्मॉल एफर्ट्स एव्हरी डे, निश्चित रुटीन आणि निश्चित रेप्युटेशन याने तुम्ही कोणत्याही पद्धतीचं डिसिप्लिन स्वतःला बसवू शकतात. पण तिथे मनाला आवर घालायला लागतो. मनाला छान नाही वाटणार, करायला छान नाही वाटणार. पण जर तुमच्या डोक्यात निश्चित आहे की मला कुठल्या उद्देशासाठी करायचं आहे तर तुम्ही त्या वेळेला बसणार. आणि हे सगळं आपण एका विद्यार्थ्याच्या पर्स्पेक्टिव्ह मधून बघतोय. ठीक आहे. तर हे याच्यामध्ये बघा प्रोग्रेशन दाखवलं. पहिल्या दिवशी अवघड वाटेल,
5व्या दिवशी थोडं ठीक वाटेल, हलकं वाटेल. 15व्या दिवशी तुम्हाला कळेल की चला हे झालं, आता माझ्या रुटीनमध्ये ऍक्सेप्ट झालंय. ठीक आहे. आणि याची फायनल इन्साइट आहे, कन्सिस्टन्सी इज बिल्ट बाय स्मॉल ऍक्शन्स डेली. ठीक आहे. आता याच्या पुढचा विषय आहे व्हाय व्हाय आर ॲडिक्शन्स सो हार्ड टू कंट्रोल. तर इथे आपण ॲडिक्शन्स बद्दल बोलतोय, पण याच्यात दारू, सिगरेट अशा गोष्टींचा उल्लेख टाळलेला आहे. उगाच त्या गोष्टीमुळे आपल्याला त्या याला जाऊन काय म्हणतात त्या क्रास लेवलला जाऊन बोलायची गरज नाहीये. इथे आपण जास्त करून मोबाईल फोन, रील्स बघणं, इंस्टाग्रामच्या याच्यात गुरफटून राहणं, ह्या गोष्टींना या विषयामध्ये आपण ऍड्रेस केलेला आहे. आणि याच्या मागे ऍक्च्युअली सायन्स काम करतं. हे जे शॉर्ट रील्स आहेत किंवा हे जे फोनवरती लाईक्स मिळवण्याची जी प्रवृत्ती आहे, हे सगळं बिहेव्हिअरल सायन्सचा अभ्यास करून बसलेले आहेत जे लोक हे चालवतात सोशल प्लॅटफॉर्म्स. आणि त्यांचं टार्गेट म्हणजे आपणच आहोत. आपण जितकं त्याच्यामध्ये गुंतून पडू तेवढे त्यांना पैसे जास्त मिळतात. थोडक्यात म्हणजे एकदम सिम्पलिस्टिक गणित सांगतोय मी तुम्हाला. आणि हे विद्यार्थी सगळ्यात वल्नरेबल असतात त्याच्यामध्ये. म्हणजे आपण तरी आयुष्यात एक पट बघितलेला आहे, आपल्याला सिरियसनेस माहिती आहे. हे म्हणजे युनिडायमेन्शनल करणं आहे विद्यार्थ्यांना. घोड्याला झापडं लावणं आहे ना, तसं हे झापड लावणं आहे की त्यांना बाकी त्यांचा जो IQ आहे ना, इमोशनल IQ आहे किंवा सोशल IQ आहे, हे सगळे झिरो करून टाकतात. त्यांचं नातं फक्त त्या फोनच्या स्क्रीनशी करून टाकतात. तर बेसिकली अशा पद्धतीने जेव्हा आपण कुठला पण रील बघतो किंवा फोनवर काहीतरी करतो, तर कमी वेळात जास्त सुख मिळतं. आणि सुख मिळण्याचा संदर्भ पण काय आहे, आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं एक हे असतं, रसायन असतं. ते रिलीज झालं की आपल्याला छान वाटतं. पण डोपामिन ज्या सिस्टीमशी संबंधित आहे त्याला लिम्बिक सिस्टीम म्हणतात, जी रेप्टाइल्स मध्ये असते. तर माणसाचं जे उत्क्रांती झाली आहे ती सरपटणाऱ्या प्राण्यापासून झालेली आहे. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्याची ब्रेन सिस्टीम सुद्धा आपल्यासोबत कॅरी झालेली आहे. पण ते फक्त लिम्बिक सिस्टीम पुरतं ते मर्यादित नाही आहे. आपल्याकडे फ्रंटल कॉर्टेक्स आहे, सगळ्यात विकसित मेंदूचा भाग पण आहे. पण ठरवून जर लिम्बिक सिस्टीमशी संबंधित खाद्य आपण खात राहिलो तर आपण कुठेच पोहोचणार नाही. आपण सरपटणाऱ्या प्राण्याचीच बुद्धिमत्ता रिपीट करतोय. अशा पद्धतीने आपण फक्त डोपामिनशी संबंधित जर हे करत राहिलो तर आपण चांगल्या गोष्टीवर फोकस करू शकत नाही. कारण तेवढ्या कमी वेळात काहीच साध्य होण्यासारखं नाहीये. तुम्हाला त्याच्या पटीत प्रयत्न करायला लागतील. आणि खऱ्या आयुष्यात ज्या महत्वपूर्ण गोष्टी आहेत, जसं आपण सिस्टीम प्लॅन मध्ये बघितलं की स्वतःच्या घराची स्वच्छता असणे, घर स्वच्छ असणं, मी स्वच्छ असणं, आई काही काम करते त्याच्यामध्ये माझा हातभार असणं, ह्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस मी हातभार लावून त्या गोष्टी पूर्ण केल्याचं जे समाधान आहे ना, त्यावेळेस पण एक रसायन सिक्रेट होतं, त्याचं मी नाव विसरलो, सेरोटोनिन सिक्रेट होतं त्यावेळेस. तेव्हा पण तृप्ती मिळते मला काहीतरी केल्याची. पण त्या तृप्तीमध्ये आणि डोपामिनच्या तृप्तीमध्ये खूप फरक आहे. ओके. त्यामुळे आपण या सीन्समध्ये तेच एक्सप्लेन केलेलं आहे की मी जर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये या रील्समध्ये अडकून बसलो तर आयुष्यात प्रत्यक्ष गोष्टींमध्ये करण्यामध्ये माझा रसच निघून जातोय. असं का होत आहे? ते डोपामिन रिलीजमुळे होत आहे. मग आता हे ब्रेक कसं करायचं ते तर आपण त्याला सांगितलं की क्विक प्लेजर इज इक्वल टू इन्स्टंट रिवॉर्ड दॅट इक्वेट्स टू वीक ग्रोथ. तुमची वाढच होणार नाही. तुम्ही 40 वर्षाचे होऊन जा, तुम्हाला जर विचारलं की काल रील्स बघितल्या त्यातलं काहीतरी सार्थक काय बघितलं तुम्ही सांगाल? आपण सांगू शकत नाही. रील्स आर लाईक मोस्ट फॉरगेटफुल थिंग. सगळ्यात विसरून जाण्यासारख्या गोष्टी आपण बघतो रील्समध्ये आणि तासन तास निघून जातात. पण निष्कर्ष येण्यासारखं एक पण आपण त्यात काही सार्थक बघितलं असं वाटत नाही. आपण काहीतरी बघून चुकचुकल्यासारखं जास्त वाटतं. आणि मग मिनिंगफुल एफर्ट, डिलेड रिवॉर्ड. म्हणजे महिनाभर एखाद्या गोष्टीवर प्रयत्न केला, एखादं बी टाकलं तुम्ही, तर त्याचं झाड यायला किती काळ लागतो, त्याची काळजी किती घ्यायला लागते तोपर्यंत. डिलेड रिवॉर्ड. अशा पद्धतीच्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो तेव्हा आपल्या ब्रेनमधले न्यूरल कनेक्शन स्ट्रॉंग होतात, न्यूरल पाथवेज चांगले घट्ट पडतात. जर पुन्हा पुन्हा आपण डोपामिनच्या सायकलला फॉलो करत राहिलो तर न्यूरल पाथवेज हे त्याच गोष्टीशी संबंधित जे पाथवेज आहेत ते स्पष्ट मार्ग असतात. इतर ज्या गोष्टी ज्यांनी आयुष्य चांगलं होतं त्याच्यासाठी जे मेंदूचे जे न्यूरॉन्सचं कनेक्शन होणं आहे ते म्हणजे भूलभुलैयासारखं राहतं. त्याला ब्रेन फॉग म्हणतात आणि हा विद्यार्थ्यांमध्ये जास्त ऑब्झर्व केला जातो. ओके. तर विद्यार्थ्यांना या 2 लूप्स पैकी चूज करायला लागेल. क्विक प्लेजर पाहिजे की मिनिंगफुल एफर्ट पाहिजे.
ही सांगणारी गोष्ट विद्यार्थ्यांना दाखवायची आहे या विषयामध्ये, ऍडिक्शनशी संबंधित. ठीक आहे, झाले 3 टॉपिक सिनियरचे झालेत. आता 3 टॉपिक्स सुपर सिनियरचे आहेत. तर जसं मी म्हटलं, आता सॉरी, हे तुम्ही वाचून घ्या नंतर. ठीक आहे, त्याच्या ज्या रिक्वायरमेंट्स दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घ्या. मी तुम्हाला विषय सांगतो. फॅमिली सिस्टीम देण्यामागे माझा उद्देश हाच आहे की जोपर्यंत विद्यार्थ्यांना सेल्फ अवेअरनेस येणार नाही, घरच्या कुठल्या परिस्थितीतनं ते येत आहेत त्याचा अवेअरनेस येणार नाही, तोपर्यंत कुठलाच विद्यार्थी अभ्यासावर फोकसच करू शकणार नाही. त्याची ही प्रायोरिटीज होऊ शकत नाही की मला मोठं होऊन काहीतरी व्हायचं आहे. ज्या प्रमाणात सगळे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, ज्या प्रमाणात गोष्टी अवेलेबल आहेत, कोणालाच वाटणार नाही की मी कशाला आयुष्य फेस करू. सायंटिस्ट तर हे सांगतायत की स्क्रीन टाइम जो आहे इट इज इक्विव्हॅलंट टू अल्कोहोल. दारू एवढा तो स्ट्रॉंग ऍडिक्टिव्ह वस्तू आहे, पदार्थ आहे. तर घरच्या सिस्टीम्स काय चालतात हे विद्यार्थ्यांनी त्यांच्या या सुपर सिनियर प्रोजेक्टमध्ये दाखवणं अपेक्षित आहे. फॅमिली ऍक्टिव्हिटीज दाखवायच्या, वडील काय काम करतायत, म्हणजे स्वतःच्या घराचं नाही दाखवायचं. त्यांना एक विद्यार्थ्याला भान नाहीये, त्याला कळत नाहीये, तर तो जसं जसं काय घरामध्ये लक्ष घालतो तसं तसं त्याला कळतं की माझ्या घरामध्ये काय चालू आहे बरं. मी एक विद्यार्थी आहे, पण मी अभ्यास करावा म्हणून आई वडील काय काय प्रश्न घेत आहेत, काय काय भार उचलतायत. मग दुसऱ्या सीन मध्ये त्यांना लक्षात येईल की ठीक आहे, वडील काहीतरी काम करतायत, पण वडिलांना सतत असं चिंता वाटते, अभ्यास करावा, पुढे काय शिकणार, त्याच्यासाठी कर्ज घ्यायला लागेल का, कर्ज घेतलं तर कसं फेडणार, याची चिंता आहे. मग वडिलांचं काम काय आहे, वडील कुठं काम करतात, मला त्याच्यामध्ये काय कळतंय, आई घरी काय काम करते, अशा पद्धतीने तो विद्यार्थी ऑब्झर्व करायला लागतो. मग त्याच्यात त्याला कळायला लागतं की अच्छा, मी इथे इथे मदत करू शकतो, मी आई वडिलांना इथे मदत करू शकतो, मी माझा अभ्यास तर चांगला करेलच, पण मी त्यांचा भार पण हलका करेल. कारण आई वडील जे करतायत ते माझ्यासाठी करतायत. आणि इथे आपल्याला म्हणजे आई वडिलांबद्दल कृतज्ञतेची भावना असणं अगदी बरोबर आहे, पण मी हा भावनिक मुद्द्यातनं हा प्रोजेक्ट मांडत नाहीये, किंवा हा विषय भावनिक मुद्द्यातनं नाही जायला पाहिजे. तो छोटा भाग असू देत, पण मुळात एखादी व्यवस्था सुरळीत चालण्यासाठी त्या व्यवस्थेचा उपभोग घेणाऱ्या प्रत्येकाने जबाबदारी घेणं किती आवश्यक आहे हे आपल्याला या प्रोजेक्टमध्ये दाखवायचं आहे. कारण आपल्या भारतामध्ये सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा जो काही प्रश्न आहे, ज्याला आपण सिव्हिक सेन्स म्हणतो, कॉमन सेन्स म्हणतो, तो का कमी पडतो, तर तो घरातनं संस्कार होण्याची आवश्यकता आहे. एक सेकंड काय पाहिजे, वाढून ठेव किंवा थांबून जा, जे काय असेल ते. मी येतो, अजून 15-20 मिनिटं लागतील. तर हा, तर या विषयामध्ये, या टॉपिकमध्ये त्या मुलाचं व्यवस्थेला समजून घेणं आणि मग त्याची ती दृष्टी विकसित होणं, आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वइच्छेने त्या व्यवस्थेमध्ये सहभागी होणं, आणि त्याच्यामुळे तेच सेल्फ रिअलायझेशन हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. की त्याला रिअलाइज होणं की अच्छा, मला बाहेर जाऊन छानछोकी दाखवायचंच नाहीये, माझी घरची ही परिस्थिती आहे, त्या मर्यादेत राहून मला जे करायचं आहे ते मी करणार आहे. मग माझी काय जबाबदारी आहे, घरात काय जबाबदारी आहे, घराबाहेर काय जबाबदारी आहे. आणि मग त्याच्यात ते दोन दोन त्याचे स्वरूप दिसायला पाहिजे. आधी ज्यावेळेस तो कॉन्ट्रीब्युट करत नव्हता, त्याला माहिती नव्हतं काय कुठून येत आहे, कुठून जात आहे, आणि त्याच्यामुळे घरातल्या परिस्थितीमध्ये नेहमी ताण दिसतो. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस तो प्रयत्नपूर्वक घरात मदत करायला लागतो, त्याच्या अभ्यासामध्ये इम्प्रूव्हमेंट होते, आणि घरातली छोटी छोटी कामं तो करायला लागतो. घर सुरळीत चालताना दिसतं, आई वडिलांचा ताण त्याला हलका होताना दिसतो, आणि त्याला प्रत्यक्षात आयुष्यात पहिल्यांदा आनंदाने झाला होता की यार, माझ्यात पण काहीतरी दम आहे, मी पण काहीतरी करू शकतो. त्याच्यात तो एक आत्मविश्वास येतो. आणि फायनल इनसाइट, वेन आय इम्प्रूव्ह द सिस्टीम इम्प्रूव्ह, वेन इंडिव्हिज्युअल्स इम्प्रूव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह. जर एखादी सार्वजनिक मालमत्ता असेल, घर पण तर एक मालमत्ताच आहे ना. ओके, तर अशा पद्धतीने हा प्रोजेक्ट दाखवायचा आहे. आता हा माझा आवडता विषय, हा म्हणजे मला हा विषय निवड करताना खूप भारी वाटलं, मला सुचलं त्याच्याबद्दल, आणि याचं मला पोस्टर ऍक्च्युली तुम्हाला दाखवायचं आहे. एक सेकंड.
हे बघा, हा विषय आहे सिंहगडच्या सिंहगडच आलं, नाही, रायगड रायगड किल्ल्यावरती ज्या काळात ती स्वराज्याची राजधानी होती, ज्यावेळेस शिवाजी महाराज स्वतः तिथे हजर होते, त्यावेळेस त्या किल्ल्यावरती जसं मी वाचलंय आणि माझ्या याच्यामध्ये करेक्शन नक्कीच होऊ शकतं की 1200 ते 1500 लोक एनी टाइम तिथे वर्षभर 2 वर्ष काढतील इतकी स्मूथ व्यवस्था तिथे होती. मग त्याच्यामध्ये कुठली कुठली व्यवस्था होती? अ, जसं तुम्ही बघताय फूड सिस्टीम होती, अन्नधान्याची काहीतरी व्यवस्था असेल, शेती होत असेल तिथे, अन्नधान्य स्टोअर करण्यासाठी कोठारं असतील, त्याच्यानंतर पाण्याची काहीतरी व्यवस्था असेल, कारण आपल्या कोकणामध्ये किंवा रायगडला काही 12 महिने तर पाणी पडत नाही, पाऊस पडत नाही. एका पावसाळ्यानंतर तर पाण्याची लेवल ड्रास्टिकली कमी होते. मग तिथे पाणी वर्षभर पुरेल याच्यासाठी काय व्यवस्था केलेली असेल? त्यानंतर तिथे खूप मोठी बाजारपेठ होती त्या काळात. मग बाजारपेठ असेल तर मग येण्या जाण्यासाठी काय व्यवस्था केली असेल? ट्रेस, कारण समुद्रकिनारा जवळ होता तर कुठले कुठले व्यापारी येत असतील तिथे, मग त्यांच्यामध्ये ट्रान्झॅक्शन कसं घडवून आणायचं? सिक्युरिटी सिस्टीम होती. त्याच्यानंतर घोड्यांची पागा होती, लोहार असतील तिथे, 12 बलुतेदार असतील तिथे. तर ह्या सगळ्या सिस्टीम्स एका किल्ल्यावरती इतक्या हाईटवरती त्यांनी कशा जपून ठेवल्या असतील, किती सातत्याने, किती काय म्हणू त्याला, एकनिष्ठेने लोकांनी तिथं हातभार लावला, तेव्हा तो एवढा मोठा किल्ला अभेद्य होऊन राहिला, तेव्हा तो आपल्या स्वराज्याची राजधानी होऊन राहिला. आणि त्यामुळे लोकांना आज पण नवल वाटतं की कसं महाराजांनी त्या काळात ही व्यवस्था बघितली असेल. तर मुद्दा असा आहे की विद्यार्थ्यांना व्हिज्युअलाइज करायचं आहे की मल्टिपल सिस्टीम्स आपण कशा दाखवू शकू. तर त्याच्यासाठी मी जसं आधी पण सांगितलं, तुम्ही चॅट जीपीटी वापरू शकता बॅकड्रॉप क्रिएशनसाठी, तुमचे स्प्राइट्स क्रिएशनसाठी, कॅरेक्टर्स तयार करण्यासाठी. चॅट जीपीटीच्या मदतीने तुम्ही थोडं व्हिज्युअलाइज पण करू शकता की कुठल्या कुठल्या सिस्टीम्स तुम्हाला स्क्रॅच प्रोजेक्टमध्ये दाखवणं शक्य आहे. मी रायगड किल्ल्याबद्दल बोलतोय. तर रायगड किल्ल्यावरती ते डिटेलिंग येणं, की मी जसं मल्टिपल सिस्टीम्स याच्यात उल्लेख पण केलेला आहे. एक मिनिट, डॉक्युमेंट दाखवतो. हां हां, मी सजेस्ट पण केलेलं आहे. फूड सिस्टीम, वॉटर सिस्टीम, सिक्युरिटी सिस्टीम, ट्रेड सिस्टीम. तुम्हाला ज्या सिस्टीम दाखवणं शक्य आहे तुम्ही त्या सिस्टीम घेऊ शकता आणि त्या उलगडून दाखवू शकता. लक्षात ठेवा, हा सुपर सिनियरचा प्रोजेक्ट आहे. याच्यामध्ये जेवढं चांगलं डिटेलिंग येईल तेवढे तुम्हाला मार्क्स जास्त मिळतील आणि अपेक्षित आहे की याच्यात चांगलं डिटेलिंग येईल. ओके. तर रायगड वॉज सेल्फ सस्टेनिंग सिस्टीम. एकदा किल्ल्यावरती गेला तर त्या किल्ल्याला वेढा घालणं अशक्य होतं. नंतर वेगळी गोष्ट आहे, महाराजांनंतर वेढा पडला आणि किल्ला द्यायला लागला होता. पण त्याच्या मागचं जे प्लॅनिंग होतं की एवढा मोठा किल्ला, कारण रायगड याच्या आधी किल्ला नव्हता, महाराजांनी बांधला रायगड किल्ला, महाराजांनी निवड केली आणि किल्ला बांधला होता. तर ती दृष्टी आपल्याला विकसित करता आली पाहिजे की काय विचार केला असेल, हे साध्य होईल या प्रोजेक्टच्या माध्यमातून. आणि तिसरा जो विषय आहे तो सस्टेनेबल फार्मिंग सिस्टीम आहे सुपर सिनियरचा. याच्यामध्ये मुळातच आता शेतीसाठी शेती म्हणून नाही बघत आहे आपण. याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल मध्ये सुरुवात करायला लागेल. सुरुवात होईल एका प्रश्नापासून की मला चांगलं अन्न कसं मिळवता येईल आणि लोकांपर्यंत कसं पोहोचवता येईल. मग शेतीने सुरुवात करता येईल. शेतीने सुरुवात केल्यानंतर आता एका शेतापासनं तर ग्राहकाच्या हातात त्या शेतमालाची वस्तू पडेस्तोवर मधात किती टप्पे आहेत, किती सिस्टीम्स आहेत. आणि जर उद्या मी भोळ्या भाबड्या मनाने म्हटलं की नाही नाही मी उद्या शेती करून स्वतःचं पोट भरेल, तर तेवढ्यावर तो प्रश्न थांबत नाही. मग त्याच्यात कुठल्या कुठल्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात? तर पहिले तर शेती चांगलं करण्याचं प्लॅनिंग, माहिती असायला लागेल. माती कशी आहे, वातावरण, हवामान कसं आहे, कुठलं क्रॉप घ्यायचं. मग शेतीमध्ये आपण उत्पादन केलं, मग स्टोरेज कुठं करणार, ती एक सिस्टीम आहे. मार्केटचं चॅलेंज आहे की तुम्ही प्रत्येक वस्तू काय आठवडी बाजारात जाऊन बसून विकू नाही शकत. तुमच्याकडे जर 10 एकर शेत आहे तर तुम्ही कुठं कुठं धावणार आहे, उत्पन्न घेणार आहे, मार्केटमध्ये बसणार आहे, जाहिरात करणार आहे, की ते मालाची डिलिव्हरी करणार आहे. मग याच्यामध्ये एक गोष्ट अशी सहज बनू शकते की काही मित्रांचा ग्रुप एकत्र आला, त्यांनी हा विचार केला आणि टप्प्याटप्प्याने त्यांना एका एका गोष्टीचा उलगडा होत गेला. आणि मग ते सांगतायत की कसं आम्ही काम वाटून घेतलं, कसं आमच्यातला एक मित्र शेती करायला लागला
एका मित्राने ठरवलं की मी याच्या सगळ्या साठवणुकीची जबाबदारी मी घेणार. एका विद्यार्थ्याने ठरवलं की आता आपण याचं प्रोडक्शन काय करायचं त्याचा मी अभ्यास करून सांगतो. दूध असेल तर मी त्याचं पनीर कसं बनवायचं ही जबाबदारी माझी. एका मित्राने ठरवलं की मी याचं मार्केटिंग करेल, लोकांपर्यंत माहिती पोहोचवेल की चांगलं उत्तम दर्जाचं दूध आहे आणि त्याचा आम्ही बघा पनीर केलं किंवा चीज केलं आणि तिथनं पुढे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कोणीतरी घेतली. याच्यामध्ये काय होईल की कुठल्याही गोष्टीचं जे आपण सिम्प्लिफिकेशन करतो, ढोबळ मानती करतो, ती पुढे जाऊन की एका गोष्टीची सिस्टीम बनवायला किती लोकांचा सहभाग लागतो, किती वेगवेगळ्या पद्धतीने कॉर्डिनेशन लागतं, हे दाखवणारा हा प्रोजेक्ट आहे. ओके, हा आपण एकदम छान याच्यामध्ये डिटेलिंग ऍड करून आपण दाखवू शकतो. आता हे सगळे टॉपिक मी तुम्हाला थोडक्यात सांगितले आहेत. एवढेच विषय आहेत. याच्यामध्ये काही अडचण असेल तर सध्या विचारू शकता. विद्यार्थ्यांना सांगायचं असेल तर मी ठरवून विद्यार्थ्यांना एक्सप्लेन करू शकतो. शाळेतल्या प्रत्येक शाळेतल्या शिक्षकांना विनंती आहे, तुम्ही विद्यार्थ्यांसाठी सेशन ठरवून द्या. त्या दिवशी मी बघतो, जमलं तर आपण फायनल करू. मी 1-on-1 विद्यार्थ्यांशी बोलायला तयार आहे. माझं सेशन पूर्ण झालेलं आहे. तुम्हाला प्लीज काही डाऊट असेल तर विचारा मला. हॅलो सर. हा बोला सर. हा टाइम ड्युरेशन काय आहे प्रत्येक ग्रुपसाठी, प्रोजेक्टसाठी? 20 जुलै सबमिशन डेट आहे सर. नाही सगळ्या लास्ट डेट कॅटेगरीसाठी. नाही, ते प्रोजेक्टचं टाइम हे असणार आहे. सपोज आपण जर प्रोजेक्ट हरवलं हा. किती वेळेपर्यंत आपण दाखवू शकतो प्रोजेक्ट? 5 मिनिटाच्या पुढे सर. 5 मिनिटापेक्षा जास्त का? 5 प्रत्येक मिनिटापेक्षा जास्त. प्रत्येक ग्रुपला एकच टाइम हे का ड्युरेशन आहे का नाही वेगळं? नाही, एक ड्युरेशन नाही आहे सर. ज्युनियर टीमला कमी असणार आहे. ज्युनियर टीमला 5 मिनिट आहे खरं तर. सिनियर टीमला ऍक्च्युली 5 ते 7 मिनिटं, 7 मिनिटापेक्षा जास्तच पाहिजे. आणि सुपर सिनियरला 7 मिनिटाच्या पुढे म्हणजे 7 ते 10 मिनिटाचा टायमिंग असतो. मी एकदा पुन्हा अपडेट करतो डॉक्युमेंट स्पेशली ओके. ड्युरेशनला घेऊन. पण तुम्ही चांगला प्रश्न विचारला. मी सुपर माझा सिनियरला हा सौरभ, मी हा माझा सर. अनुभव सांगतो. आतापर्यंत जेवढं फेस्टिवल झालेले आहे, हा फेस्टिवल झालेले आहेत हा आणि जेवढं प्रोजेक्ट्स आलेले आहेत, हा द मॅक्सिमम टाइम हॅज बीन 4 मिनिट्स, 4.5 मिनिट्स. त्याच्यावर गेलेलंच नाहीये. बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आपण सांगतो बरोबर आहे, हम्म पण जे कोडिंग करून हम्म ते चालवल्यानंतर हम्म आपल्याला कळतंय की किती सेकंड चालतंय ते. बरोबर आहे सर, बरोबर आहे. प्लस इट विल डिपेंड अपॉन द कम्प्युटर सिस्टम ऑल्सो. राईट राईट. आयपॅड वरती चालवलं की तो थोडस स्लो होतो. हम्म तुम्ही डेस्कटॉप वरती चालवलं, लॅपटॉप वरती चालवलं, ऍडव्हान्स लॅपटॉप वरती चालवलं तर फास्ट होतं. बरोबर आहे सर, बरोबर आहे. हे लक्षात घ्या. जेव्हा जेव्हा आपण करतो ते आपल्याला मोबाईलवरनच कळतील. आपल्याला टायमिंग स्टॉप वॉच घेऊन आपण टायमिंग पण करू शकतो. बरोबर आहे सर. पण आतापर्यंतचा माझा अनुभव सांगतोय की 4-4.5 मिनिटाचा वर गेलेला नाही. ठीक आहे ना, ठीक आहे ना सर. आपण स्पेसिफाय करू, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. चालेल ओके. चालेल. हा, अजून काही प्रश्न आहे? आणखी काही प्रश्न असेल तर विचारू शकता. बरं, मला एक साधारण रिव्ह्यू सांगा, म्हणजे तुमची मला प्रतिक्रिया हवी होती. कोणी पण सांगू शकता. जे मी विषय ठरवले ते तुम्हाला टँजिबल वाटतायत का? म्हणजे मला काय म्हणायचं तुमच्यापर्यंत पोहोचलंय का? सौरभ, मला एकच डाऊट असं वाटतोय हा. की आपण जे आता टॉपिक्स दिलेले आहे, एक्सपेक्टेशन्स करतोय, आपला हम्म जे काय अपेक्षा आहे शाळेमधनं, बट इट विल ऑल डिपेंड अपॉन द इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल विथ इन द स्कूल्स. इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रश्न शेवटी येतो सर. म्हणजे या विषयांना घेऊन डोक्यात घोळवण्याचा मुद्दा जास्त आहे ना आता उन्हाळ्यामध्ये. हा, ठीक आहे, पण हा. त्याच्यासाठी हम्म जर समजा त्यांच्याकडे कमी पडत असेल इन्फ्रास्ट्रक्चर, हम्म फॉर एक्झाम्पल मी सांगतो आता SSGMS मध्ये तंजाऊर शाळेत हा त्यांच्याकडे एकाच कम्प्युटरवरती मायक्रोफोन आणि स्पीकर आहे. बाकी 7-8 कम्प्युटरवरती काही नाहीये. ते एक कम्प्युटरवरनं ते सगळं करावं लागतो. रेकॉर्डिंग करावं लागेल किंवा त्यांना हे करायचं झालं तर, ऐकायचं झालं तर
नाहीतर त्यांना बाकीच्या कम्प्युटरवर नाहीये म्हटल्यानंतर त्यांना त्या कम्प्युटरवर बसावा लागतो. असं आहे. बरोबर आहे. माझा पर्सनल अनुभव आहे. ओके. बट ऍट द सेम टाइम इट इज समथिंग विच वी मे नॉट बी एबल टू अड्रेस डायरेक्टली. राईट. आपल्याला स्वतःला काय करू शकत नाहीये, ते शाळेनी बघावं लागेल. बरोबर आहे पण सर. दॅट आहे अजून. हा नाही ठीक आहे सर. ते तर शाळेचा वैयक्तिक प्रश्न झाला तो आणि त्यानुसार आपण डील करूयात. त्याला जनरलाइज नाही करू शकणार. ज्या शाळेला जर जशी अडचण आली, मी एवढं करू शकतो की मी अवेलेबल आहे. आपण चर्चा करून काहीतरी सोल्युशन काढूयात. फोनवरती रेकॉर्डिंग करूयात किंवा अजून काही हा. मार्ग निघत असेल तर तसं बघूयात. असं करू शकतो. हा. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. So, thank you for such a Ha. beautiful presentation, Mr. Yes. Saurabh. Yes, Uh, Shankarrao sir, I just want to tell you one thing. I was aware that today you and Kavya ma'am from Balekundri will join, but due to time constraint, I had to deliver it in Marathi strictly. But I've made sure no that I issue. have recorded. No issue. I have recorded this transcript of this whole conversation. I will Okay. translate it in various languages, in Kannada and in Tamil also, and I'll Okay. re-upload this whole conversation on YouTube, and there is an option for subtitles. So you Please. can easily go through the subtitles and get a clear idea of what I've said. Okay. Sure, sir. Somehow fairly good enough. I got some. Okay. good I'm influence. I'm happy. I'm happy, I sir. was, Yeah. not all that good in understanding Oh, Marathi. thank you. Thank you. Thank you, sir. Thank you. Okay. बंद करू शकतो का? हा हो सर. आता आपण थांबू शकतो. जर कुणाला हा, प्रश्न हा. असेल तर आपण ते ग्रुपमध्ये टाकू शकतात. हा हा चालेल चालेल. प्लीज माझी रिक्वेस्ट आहे, कोणाला काही जरी डाऊट असेल तर प्लीज ग्रुपवरती शेअर करा. मला फोन करा, मला व्हॉट्सअप करा. मी बोलतो तुमच्याशी. ओके. राईट. थँक्यू ओके व्हेरी मच. गुड चालेल. नाईट. थँक्यू. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.